बातमी आहे मुंब्र्यातून। मुंब्र्यातील मतदान केंद्रावर मोठी गर्दी झाली आहे। मुंब्र्यातल्या मतदानाची प्रक्रिया संथ गतीने सुरू आहे, त्यामुळे मतदानासाठी मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। कागदपत्र तपासणीसाठी वेळ लागतो, त्यामुळे मतदारांना तासनतास मतदान केंद्रांवरती तात्काळत उभं राहावं लागतंय। मतदानाची प्रक्रिया या ठिकाणी मंदावलेली आहे, त्यामुळे मोठी गर्दी या मतदान केंद्रावरती निर्माण झालेली आहे आणि यामुळे नागरिकांमध्ये देखील संतापाचं वातावरण आहे। सध्या कल्याण लोकसभा मतदारसंघामधल्या मुंब्रा इथे आहे आणि या मुंब्र्यामध्ये जर आपण परिस्थिती बघितली तर आज सकाळपासूनच मुंब्रा मतदारसंघांवरती अनेक मतदार केंद्रावरती गोंधळ सुरू आहे आणि आपण बघू शकता की त्या ठिकाणी किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी झालेली आहे। तासनतास मतदारांना या ठिकाणी उभं राहावं लागतंय। आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील या बाबतीत वक्तव्य केलं होतं की मुंब्र्यामध्ये जाणीवपूर्वक या ठिकाणी उशीर केला जातो। जी कागदपत्रांची तपासणी करायची ती देखील उशिरा केली जाते। अपन काही मतदारांशी बोलण्याचा प्रयत्न करूया। 3:30 बजे से खड़े हैं लाइन में और अभी वोट के इंतजार कर रहे कब हमारा नंबर है, कल जल्दी से हम फ्री हो जाए देकर। स्लो चल रहा है, बहुत ही स्लो चल रहा है, ऐसा लग ही नहीं रहा लाइन हिल रही है, ऐसा लगा जहाँ पर है वहीं पर ही हम लोग खड़े हैं। बहुत स्लो चल रहा है काम। हम तो यहाँ पे सुबह 7 बजे से खड़े हैं और सुबह 7 बजे से रूम नंबर 334 का यही माहौल है, यही हाल है। तो उनको 30 सेकंड्स का पीरियड मिलता है जिसमें वो उनको बीएलओ को अपना नाम नंबर और ये सब लिखना होता है। 30 सेकंड के ऊपर वो जा रहे हैं, इसका मतलब कि वो कुछ ज्यादा डिले करना चाह रहे जानबूझ के या पता नहीं क्या है। तो हम बस यही चाहते हैं कि इलेक्शन कमीशन डिले ना करते हुए हमारे लोगों को मौका दे वोट करने का और हमारा जो परसेंटेज का एक एक्सपेक्टेशन है हम वो अचीव कर सके। विरोधक ज्या पद्धतीने म्हणतात त्या पद्धतीने इथे खूप वेळ काढूपणा सुरू असल्याचं सगळ्यांचंच म्हणणं आहे। कॅमेरामन नितीन खराच, विनय म्हात्रे, साम टीव्ही, मुंब्रा। दृश्य आपण बघतोय मुंब्र्यातील मतदान केंद्रांवरती मोठी गर्दी झालेली आहे। मतदानाची प्रक्रिया या ठिकाणी मंदावली आहे। या संदर्भात अधिकची अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे यांच्याकडून। विनय, आपण बघितलं 1-2 तास या ठिकाणी नागरिकांना थांबावं लागतंय, सध्याची परिस्थिती काय आहे? नक्की सेजल, जर आपण बघितलं तर मुंब्र्यामध्ये कधी नव्हे तेवढं मुंब्र्यातले मतदार हे मतदान करण्यासाठी बाहेर पडलेले हा खरा इतिहास म्हणावा लागेल। कारण टोटल 3 लाख मतदार ह्या सगळ्या मुंब्र्याच्या परिसरामध्ये आहेत आणि मोठ्या प्रमाणात मतदार वोटिंग करण्यासाठी बाहेर आलेत। मात्र तिथली परिस्थिती जर आपण पाहिली, आता हा दुसरा मतदान केंद्र आहे, इथे देखील आपण बघतो तर नुसती गर्दी मोठ्या प्रमाणात झालेली आहे। खूप स्लो म्हणजे धीम्या पद्धतीने सगळं मतदानाची प्रक्रिया सुरू आहे। मतदान फास्ट होत नाहीये। ज्या मिनिटांमध्ये मतदान व्हायला पाहिजे होतं तिकडे खूप वेळकाढूपणा सुरू असल्याचं स्पष्ट सकाळपासूनच ओरड होती। आता अजूनही सगळ्या मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। शेवटचा 1 तासभर पाऊण तास उरलेला आहे, तरी लोकांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आहे आणि मला वाटत नाही की ही जरी लाईन जरी संपायला आणखीन जरी 6च्या नंतर सुद्धा रात्री 8 ते 9 वाजू शकतात, एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी आहे। संपूर्ण रस्त्यावर देखील लोक जे मतदार आहेत ते बसून आहेत, सगळेजण वाट पाहतात, अशी परिस्थिती संपूर्ण मुंब्र्यामध्ये आहे। परंतु प्रशासनाने नक्की नियोजन कशा पद्धतीने केले हे देखील विनय, धन्यवाद दिलेल्या सर्व अपडेट्ससाठी। तर आपण बघतोय मुंब्र्यात मतदान केंद्राबाहेर लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत आणि ही केवळ एका नाही तर अनेक मतदान केंद्रांवरची परिस्थिती असल्याचं देखील समोर आलेलं आहे। मुंब्र्यातील मतदानाची प्रक्रिया जी आहे ती लांबवली गेलेली आहे आणि त्यामुळे हे जाणून बुजून तर होत नाही ना, असा प्रश्न नागरिक उपस्थित करताय। तर मतदार केंद्राबाहेर लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। साधारणतः 3 ते 4 तासांपासून या ठिकाणी तात्काळ सर्व मतदार जे आहेत ते उभे आहेत।